आणि परिमला अँड को Zee5 वर स्ट्रीम होणारी 2.25 तासांची फिल्म आहे. पोस्टर वरून फॅमिली फिल्म वाटली, पण हा एक डार्क कॉमेडी थ्रिलर आहे. मला वाटलं ही टुरिस्ट फॅमिली किंवा दृश्यम सारखी असेल, पण ही टुरिस्ट फॅमिली नाही. खूप पाहिलं, आता आराम करा असं म्हणायची वेळ येईल असा हा सिनेमा तयार झालाय. सुरुवात एका पद्धतीने होते आणि शेवट मात्र काही संबंध नसताना पार्ट 2 चं नाव घेऊन होतो. सुरुवातीचा अर्धा तास खूप छान आहे. एकदम मजेशीर आणि इंटरेस्टिंग लाईनचा फॅमिली सीन्स आणि कलाकारांच्या उत्तम ऍक्टिंगमुळे तो भाग छान वाटतो. पण पुढच्या 15 मिनिटांपासून सिनेमा स्लो व्हायला लागतो. त्यानंतर एकाच प्रकारचा मूड आणि तेच तेच सीन्स रिपीट होत असल्यामुळे सगळा इंटरेस्ट निघून जातो आणि सिनेमा बोरिंग वाटू लागतो. फक्त अधूनमधून थोडं हसवतो इतकंच. ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन काय होतं, इतकं वीक रायटिंग का होतं, कोणाचं मेन कॅरेक्टर आहे आणि कोणाचं साईड कॅरेक्टर हेच समजत नाही. एका चांगल्या कथेचा त्याने पूर्णपणे कचरा केलाय असं वाटतं. मित्रांनो, हा सिनेमा मला आवडला नाही. संतोष शोभन असूनही त्याला साईड रोल दिलाय. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहता येतो का? तर हो. यात कोणताही अडल्ट कंटेंट नाही. कथेनुसार लिओ फेम सँडी नावाचा गुंड जयरामच्या 2 मुलींपैकी धाकटी मुलगी मधूच्या मागे लागतो. तो तिला त्रास देत असतो आणि त्याच वेळी एक घटना घडते. नक्की ती घटना काय आहे? ते या गुंडापासून वाचू शकले की नाही? त्याचं पुढे काय झालं? आणि नक्की काय घडतं? हीच या सिनेमाची स्टोरी आहे. प्लस पॉइंट्स बद्दल सांगायचं तर स्टोरी चांगली आहे. पण ती कशी मांडली हे आपण मायनस पॉइंट्स मध्ये बोलूया. सुरुवातीचा अर्धा तास मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. मला वाटलं होतं की हा एक चांगला फॅमिली ड्रामा असेल. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं तर जयराम, त्यांच्या 2 मुली पत्नी आणि संतोष शोभन सर्वांनीच खूप छान काम केलंय. ऍक्टिंग चांगली असेल तर आपण त्यात गुंतून जातो. सिनेमात काही चांगलं वाटलं असेल तर ते म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यूज. सुरुवातीचा अर्धा तास आणि सेकंड हाफ मध्ये डेड बॉडी जवळ गेल्यावर जे जेवणावरून कॉमेडी केली आहे, खूप छान वाटलं. आता उणिवांबद्दल बोलायचं तर मूवी खूप जास्त ड्रॅग केली आहे. सेकंड हाफ तर अजिबात थ्रिलिंग वाटला नाही. रायटिंग खूपच खराब आहे. हे कोणी केलं असेल याबद्दलची क्युरिओसिटी अगदी क्लिअर असते. शेवटी काय झालं हे जाणून घेण्याची इच्छा आपल्यालाही होत असते. पण पुढची प्रोसिडिंग्स अजिबात हायलाइट होत नाहीत आणि हे काय चाललंय असं वाटायला लागतं. सिनेमात इतकी सारी कॅरेक्टर्स आहेत, पण ती नक्की काय करतायत हेच कळत नाही. जेव्हा गोष्टी रिव्हील होतात तेव्हा समजतं की यात काही दम नाहीये. हे लोक फक्त कॉमेडी करतायत आणि परत त्यांनी काही केलंच नाही असं ट्विस्ट म्हणून दाखवत राहतात. काही गेस करण्याची संधी सुद्धा त्यांनी दिली नाही. शेवटी 2 ट्विस्ट चांगले आहेत, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आणि शेवटी तर काही संबंध नसताना मेन कॅरेक्टर्सला बाजूला करून अचानक सब प्लॉट्स आणले आणि दुसऱ्याच एका पोलीस कॅरेक्टरने सगळं संपवून टाकलं. थोडक्यात फु- सिनेमा चांगली सुरुवात करूनही पुढे भरकटतो आणि निराश करतो. कथा चांगली, पण लेखन कमकुवत आहे. माझं रेटिंग अडीच. माझं काम आवडल्यास अधिक रिव्ह्यूज साठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.